तुमच्या स्त्रीतत्वाचे दोन महत्वाचे भाग आहेत, म्हणजे थायरॉइड एक आणि गर्भपिशवी एक. आता गर्भपिशवी हीच तुमच्या स्त्रीत्वाची ओळख आहे. आणि आता काय झालं, तुम्हाला पीसीओडी झालंय, पिरियड्स मध्ये त्रास होत आहे, मेनोपॉज झालाय. म्हणजे तुम्ही हे जे विचारलं ना, तो खरंच खूप चांगला प्रश्न आहे की पूर्वीच्या काळी नव्हतं का हे मेनोपॉझल, प्रीमेनोपॉझल, पेरिमोनोपॉझल होतं? हे नव्हतं असं नाही. तो काळ वेगळा होता, त्या गोष्टी वेगळ्या होत्या, म्हणजे ते पण मी डिस्क्राईब करणारच आहे. पण तुमच्या स्त्रीतत्वाच्या ह्या ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, हे खूपच म्हणजे झाली की लगेच मला मेनोपॉजचा प्रॉब्लेम येतोय आणि गर्भपिशवी काढून. अगो बाई, तू तुझ्या स्त्रीतत्वाची ओळखच नष्ट करतीये, जी की तू सेलिब्रेट केली पाहिजे. तू तुझ्यात ती एनर्जी आहे आणि तू ती नष्ट करते. आधी का होत नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी? एक तर वेळेवर लग्न होत होती, बरोबर, पिरियड आला, त्याच्यानंतर काही वर्षांनी बरोबर ते लग्न झालं, वेळेत मुलं झाली, म्हणजे अगदी 8-8, 10-10 मुलं होती त्यांना. आता इथं 1-2 मुलं होणे हे पीसीओडीचे आणि ह्याचे त्याचे त्रास सुरू. ते सायकल जे होते ना ते. आणि ज्या वेळेस ही स्त्री 40शीत येत होती त्या काळातली, त्यावेळी हिच्या घरामध्ये नातवंड असायची, बरोबर, ठीक आहे. त्या नातवंडामध्ये ती खेळायची, रमायची. स्ट्रेस कुठे? स्ट्रेस आला तरी त्याला गाणं गाऊन दाखवायचे, त्याला खायला घालायचे. दुसरं महत्वाचं की आता जे आहे ना की बाबा हे स्ट्रेसचं जे म्हणताय, वैशाखामध्ये लग्न झालं की आषाढात मुलगी घरी असायची, महिनाभरात तिने तिथं काय अनुभवलंय, काय तो स्ट्रेस सगळा रिलीज व्हायचा तिचा आषाढामध्ये. आणि पंचमीमध्ये, पंचमीला ते श्रावणात पंचमी, त्यावेळेस गाणे विणे गाऊन करून ती परत सासरी जायची, परत मंगळागौर आली, परत दिवाळी आली. सो हे जे गेट टुगेदर्स होते, हे जे येणं जाणं होतं, कुणीतरी काकू खूप जवळची असायची, कुणीतरी मावस बहीण खूप जवळची असायची, कुणीतरी शेजारच्या ताई खूप छान असायच्या, त्यांच्याशी मनमोकळं बोलल्या जायचं.